हॅलो नमस्कार. तर चला आज आपण दिवाळीनिमित्त फराळाचा अजून एक प्रकार बघणार आहोत. त्याआधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. ही दिवाळी सुख समृद्धी आणि समाधानाची जावो. तर चला आज आपण ना रवा नारळाचे लाडू बघणार आहोत. हे पाकातले लाडू आहेत. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल डिटेल्डमध्ये. आणि हे लाडू जर तुम्ही फर्स्ट टाईम करणार असाल तर अजिबात फसणार नाही जर माझ्या पद्धतीने केले तर. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला लाडूचा व्हिडिओ कसा वाटला. इथे मी एक नारळ घेतलेला आहे. आता नारळाची क्वांटिटी जी आहे ना तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्याचं असं परफेक्ट असं मेजरमेंटची काहीच गरज नाही आहे, पण तरी एक अंदाजे मी 2 कप घेतलेला आहे. तर हा जो आहे ना आपल्याला नारळ खवून घ्यायचा. जर तुमच्याकडे नारळ खवायचं नसेल तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे ना, पहिले त्याची पाट किसून घ्यायची आणि मग त्याला मिक्सरमध्ये पल्सवर फिरवून घ्यायचं. हे ठेवायचं साईडला. आता इथे मी 1 ग्लास रवा घेतला आहे, जो वाटीच्या मापाने 2 वाटी बरोबर बसतो. कुठलंही एक माप घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या मापाने आपल्याला सगळं मोजून घ्यायचं आहे. आता त्याच मापाने मी ते 1 पेला साखर घेतली आहे, जी वाटीच्या मापाने ना 2 वाटी बसते. प्लस वरती ना मी 3 चमचे अजून साखर घेतलेली आहे. तर गोडवा जो आहे तो तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे मेजरमेंट एकदम परफेक्ट बसतं. तर इथे आपला साखर आणि तूप जे आहे ते मी आता सध्या अर्धी वाटी दाखवलेलं आहे. टोटल मला तिथे 1 वाटी तूप लागलं आहे, प्लस वरती 2 चमचे लागलेले आहे. तूप जे आहे ते आपल्याला एकसोबत सगळं घालून घ्यायचं नाही आहे. तिथे मी साखर पाकाला आणायला ठेवलेला आहे. पाक जो आहे तो आपल्याला गोळीबंद करून घ्यायचा आहे. ते पण मी दाखवलं आहे की गोळीबंद कसा बघायचा. तर सगळ्यात पहिले ना इथे मी कढईमध्ये अर्धा कप तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे. आता हा जो रवा आहे ना हा आपल्याला मंद आचेवर लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे. जितका खमंग भाजाल तितका आपला लाडू छान होतो. आता मी त्यात थोडंसं तूप अजून घालते आहे. एक अर्धा वाट्याला थोडंसं कमी घातलेलं आहे. थोडं थोडं तूप घालून लाडू बनवायचे आहे आपल्याला. एकसाथ सगळं तूप घालायचं नाही, नाही तर कधी कधी ते जास्त होतो. आता रव्याच्या क्वालिटीवर सुद्धा हे सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर आता हे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं. तिकडे आपला पाकसुद्धा तयार होतो आहे. पाकाला होऊ द्यायचं आहे, आपल्याला गोळीबंद करायचं आहे. तर इथे टोटल मी पूर्ण 1 कप तूप घातलेलं आहे. आता थोडंसं कमी वाटलं म्हणून अजून 2 चमचे वाढवलं आहे. कसं आहे, जर तूप कमी पडलं ना तर आपले लाडू कडक होतात. त्यामुळे तुपाची क्वांटिटी ही व्यवस्थित ठेवावं लागते आपल्याला. आता बघा इथे आपला गोळीबंद पाक झालेला आहे. चेक कसं करायचं, थोडासा चमचा फिरवून घ्यायचा, हलका चमच्याला ना थंड करून घ्यायचं फुंकर मारून आणि मग 1 डॉट असा ताटलीवर ठेवायचा. हे बघा तुम्हाला जो वरती एक 3रा डॉट दिसतो ना सगळ्यात वरती, तशा स्टेजमध्ये आला की आपला गोळीबंद पाक तयार झाला असं समजायचं. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे आपल्याला खवलेलं खोबरं. ते घातल्यानंतर ह्याला मिक्स करायचं. आता खोबरं जे आहे ते स्वतःचं थोडंसं पाणी सोडतं, त्यामुळे पाक जो आहे तो गोळीबंद करून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्याला फक्त 1 ते 2 खतखत उकळी आली की गॅस आपण बंद करणार आहोत. आता बघा इथे आपला रवा भाजला आहे. मी गॅस बंद केलेला आहे रव्याचा. आता ह्याच्यामध्ये घालते मी थोडीशी वेलची पूड. तुम्ही रवा बघू शकता आपण किती छान लालसर भाजून घेतलेला आहे. इथे आपला पाकसुद्धा तयार आहे. याला पण 2 खतखत उकळ्या आलेल्या आहेत. आता हा गरम गरम पाक आपण या रव्यामध्ये घालणार आहोत. गॅस बंद आहे आपला. खूप जास्त हलवायचं नाही, फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच साईडला चमचा ठेवून द्यायचा, नाहीतर रवा आपला तुटतो, मग ते फुगणार नाही व्यवस्थित. त्यामुळे जास्त त्याला हात नाही लावायचा. बस हलकं मिक्स करून घ्यायचं, चमचा काढायचा आणि झाकण ठेवून ह्याला रात्रभर आपण असंच मुरायला ठेवून देणार आहोत. आता मी हे दुपारी केलं होतं, तर तुम्हाला संध्याकाळचं दाखवते. 1 ते 1.5 तासानंतर हे बघा हा असा हलका फुगायला आलेला आहे. आता मी याला रात्रभर असंच ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी याचे लाडू बांधायला घेणार आहे. तर हे बघा आपला रवा जो आहे तो छान असा फुललेला आहे. तुम्ही बघू शकता असा छान असा मोकळा मोकळा होतो. आणि आता ह्याचे आपण लाडू बांधून घ्यायचे. हे बघा, जर इन केस असं झालं की तुमचा रवा फुगला नाही तुम्हाला पाहिजे तसा, तर थोडासा 2-3 चमचे रवा तुम्ही अजून वरती घेऊन चांगला भाजून ह्याच्यात ॲड करू शकता. तसं तर होणार नाही, पण इन केस झालं तर तुम्ही असं करू शकता. तर इथे आपले हे लाडू जे आहेत ते बनवून तयार झाले आहे. अशा पद्धतीने आपण हे लाडू सगळे वळवून घ्यायचे आणि असे आपले हे ओल्या नारळाचे रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत. सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.